3.1 प्लस पुढची संख्या कोणती होती 1/3 या दोन्ही अपूर्णांकाची काय करायची पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज मग आता त्याचं उत्तर बरोबर काय करायचं पहिल्यांदा उभी राहा 3+2 म्हणजे यामध्ये ज्या पूर्ण संख्या आहेत त्यांच्या अगोदर काय करायची बेरीज काय सांगितलं तिने 3+2 बरोबर प्लस त्याच्यानंतर कशाची बेरीज करायची 1/5 प्लस 1/3 बरोबर म्हणजे या पायरीला काय केलं आपण पूर्ण संख्यांची बेरीज केली आणि नंतर अपूर्णांकांची बेरीज केली त्याच्यानंतर पुढच्या पायरीला उदाहरण सोडवताना यांची बेरीज करायला सोपं आहे बरोबर 3 मध्ये किती मिळवायचे 2 काय उत्तर येईल 5 बरोबर आता त्याच्यानंतर पुढच्या 2 अपूर्णांकांची बेरीज करताना काय अडचण आहे दोघांचे छेद समान आहेत का मग आता काय करावं लागेल सरवता छेद समान करावं लागेल कसे करायचे राम अंकर 3 म्हणजे काय करायचं हे दोन्ही छेद जे आहेत याचा छेद 5 आहे याचा छेद किती आहे 3 पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने मग आता जर आपण असं केलं पहिला अपूर्णांक किती 1/5 बरोबर त्याच्यानंतर दुसरा अपूर्णांक किती तुमचा 1/3 या छेदांची आदला बदल करायची मग आदला बदल करताना पहिल्या अपूर्णांकाचा जो 5 छेद आहे त्याला किती गुणणार तुम्ही 3 पण नियम काय सांगतो जर छेदाला गुणलं तर काय करावं लागेल आपल्याला अंशाला सुद्धा त्याच संख्येने गुणावं लागेल म्हणजे इथं अंशाला सुद्धा किती गुणलंय 3 आता या 3 ला किती गुणावं लागेल म्हणजे छेद समान होईल 5 बरोबर परत छेदाला 5 ने गुणलंय मग अंशाला सुद्धा किती गुणायचं 5 बरोबर आता बघा छेद समान होते त्याच्यानंतर पुढं 5 आहे तसेच करा आता गुणाकार अंशांचा 3 छेद 5×3 प्लस 5×5 आता दोन्ही अपूर्णांकाचा छेद कसा झाला समान झाला बरोबर पुढची पायरी काय छेद समान झाल्यानंतर दोघांच्या ऐवजी एकदाच लिहायचं 15 आहे तसेच दोन्ही अंशांची काय करायची बेरीज काय म्हणून बेरीज 3+5 बरोबर शेवटच्या पायरीला बघा किती 5 आहे तसेच प्लस त्याच्यानंतर 3 + 5 8/15 मग आता शेवटच्या पायरीला याचं उत्तर कसं येणार वाचन कोण करणार 5.8/15 तुमचं शेवटचं उत्तर लक्षात पुढचं देऊ का